तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आम्ही काल रात्री आलो होतो कुर्डवाडीला, माझ्या माहेरी. तर नाही, आता दिसायला लागले नाही का. तर आम्ही चाललो आता पंढरपूरला. तर सकाळचे 7 वाजले, सगळं मस्त तयार झालेत. पक्ष्यांचा आवाज येत असेल तुम्हाला. आणि मस्त इकडं मक्याची शेती आहे बघ, आणि इकडं ऊसाची शेती. तर ऊस तोडायचा तर यांचे फोटो चाललेत. चला आता आम्ही चाललेत वॉकिंग करत. तर इथं जरा गाड्यांचा प्रॉब्लेम आहे. तर अण्णा आता आम्हाला येणार आहे सोडायला. तर अण्णा आता येतात, चहा पितात, त्यामुळं आम्ही पुढं चाललोय चालत. चला पटपट चला. आता अजून तर हे पण उगवलं नाही. काय उगवलं नाही? काय ग म्हणतात मला म्हणाय आहे ना, सूर्य उगवून गेला. सूर्य उगवून पण गेलाय. तर हिथं आहे तुरीची शेती. तर आता आम्ही अजून एवढं काय बघितलं नाही. काल थकलो होतो प्रवासाने, त्यामुळं काल नाही पाहिलं. आता आज आल्यावर पाहणार आम्ही सगळं. तर आमच्या इथं मस्त असा रस्ता झाला आहे. पहिला रस्तासुद्धा नव्हता. आता मला 35 वर्ष झाले, तर कधी असे रस्ता नव्हता बघा. आता इकडं बघा, पाठीमागं पण असा रस्ता झाला आहे आणि इकडं पण असा रस्ता झाला आहे. वातावरण आणि असं फ्रेश, एकदम फ्रेश. तर आता आम्ही इथं वाट बघत थांबलोय, ओळ आलोय. आणि हा रस्ता इकडून आता अण्णा येतील त्यांना घेऊन. तर गाड्यांची सोय नसल्यामुळे अण्णाने आम्हा दोघीला 2 व्हीलरवर इथं आणून सोडलंय. तर इथं बसली पाहिजे, इथं मी आहे आणि बाकीचे येतात मागून. तोपर्यंत आम्ही त्यांचा इथं वाट बघत बसते. दुकान उघडलं नाही आणखी. वडापावचं दुकान आहे, पाठीमागं किराणा दुकान आहे. हे बघा, आता इथं आली कल्पनात आहे गॅस. तर ह्या दोघ्या आल्या आता. माहिती आहे ना, मग मी ह्यांच्यासाठी थांबले, ह्या माझ्यासाठी ते सावळ्याला पळून झाल्या. तिकडे गेले अन्न. तर हे चालली रेल्वे. चल पाय. तर आता आम्ही बसलोय बसमध्ये. मोठी थंडगार बॉटल फक्त 10 रुपयात. पिण्याच्या पाण्याची मोठी थंडगार बॉटल फक्त 10 रुपयात. आतमध्ये आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची मोठी थंडगार बॉटल फक्त 10 रुपयात. आतमध्ये आवाजाच्या दिशेने आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची मोठी बॉटल थंडगार फक्त 10 रुपयात. काय घेतले? काय ग, मी हे असं आणलेलं आहे. आम्ही चंद्रभागे नदीमध्ये आता नावेत बसलेलो आहोत. चाललो दर्शनाला पुंडलिकाच्या. हाय माझ्या पर्समध्ये. आता इथं आम्ही हातावर विठ्ठल काढला. आधी कल्पना ताईने काढला, मग सुनीता ताईने, मग मी काढला. तर ही मुलगी अगोदर आम्हाला म्हणली
कपाळावर काढते, तुमच्या गंध लावते. नको नको म्हटलं तर ते म्हणले ठीक आहे नका देऊ पैसे, लावते मी. ठीक आहे म्हणलं लाव. तर कपाळावर गंध लावल्यानंतर ती म्हणली हातावर पण तुम्हाला मी विठ्ठल काढून दाखवते. तर इथं मी तिला विचारत होते किती पैसे घेणार आणि हा व्हिडिओ मी शूट करत होते. तर ती आम्हाला काहीच बोलत नव्हती. ठीक आहे म्हणलं नाही बोलू दे, पण आम्हाला असं वाटलं फ्रीमध्ये काढते, पण ती फ्रीमध्ये वगैरे काही काढत नव्हती. तिने आम्हाला 50 रुपये दिल्यावर खूप तोंड वाकडं केलं होतं. म्हणलं जाऊ दे असू दे. तिला मग 50 रुपये दिले ना आम्ही गेलो. हे आहे पंढरपूरचं भक्त निवास. गजानन महाराजांच्या रस्ता आहे, मला पण एवढं नक्की माहिती नाही, पण तरी कशी करून गेलो जेवलो आणि तसंच पळालो. नाही तर रूमच मिळायची होती ना आपल्याला. मी आतमध्ये गेले बघू. तर इथं आहे गजानन महाराजांचं मंदिर, पण तिथं आतमध्ये काय शूट करू देत नाही. तर मी दर्शन घेऊन आले. आता सुनीता ताई यायला लागले, जरा ऊन जास्तच लागतंय. आणि इथं आहे हे ट्रस्ट. तर इथं सगळ्या रूमच आहेत, पाहिजे अशा रूम भेटतात इथं पंढरपूरमध्ये. होय का. आणि हे काढते बघा, हे ऊस तोडून फोटो काढायचं चालू आहे. पुण्याचे 2 चोर, तिसऱ्याला काही येईनच. पण हाय हाय पिकलेला आहे हे. तर इकडं ऊस खायचं काम चालू आहे. तर आता मी बनवते स्वयंपाक. अवतारावर जाऊ नका, इकडे असंच अवतार होते. मसाले भात केला दिसतंय का मसाले भात? दिसतंय. शेपूची भाजी, कणिक मळली पण माशा बसायला. आणि त्या दोघी बसल्यात लसूण सोलत, चिरा चिरी कापा कापे. काय केले? शेपूची भाजी. कणस भाजली. अशालाही अन्न मिळते त्यांची भूक तुला मी धन्यवाद. त्या अन्न शुद्ध कर आणि पवित्र कर, आणि केलंच तुला धन्यवाद येतो. स्तुती करतो, गौरवतो. येशूच्या नावात.